धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधूवर सूचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या रेशीम गाठी मराठा अनुरूप या वधूवर पुस्तिकेचे प्रकाशन। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने धुळे जिल्हा मराठा सेवा संघ कार्यालय नदी किनारी येथील कार्यालयात आज दिनांक 10 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता वधूवर पुस्तकेचे प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधूवर सूचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या माध्यमातून रेशीम गाठी व मराठा अनुरूप या वधूवर पुस्तकेचे प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले। तर उपवर मुला मुलींची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याने सदर पुरवणी पुस्तकेचे प्रकाशन आज करण्यात आले। तर यावेळेस अनेक मान्यवरांचा सत्कार। कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पुष्पहार अर्पण करण्यात आला। तदनंतर या ठिकाणी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। तदनंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तर यावेळेस प्रास्ताविकेतून धुळे जिल्हा मराठा सेवा संघाचे संदीप पाटील यांनी या ठिकाणी प्रास्ताविक सादर केले। तर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा देखील या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला। तर विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। तर प्रामुख्याने या कार्यक्रमाप्रसंगी कोरकुंड प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा भाजपाचे सरचिटणीस बाळासाहेब बधाने, फागणे रूरल एज्युकेशनचे चेअरमन मधुकर पाटील, एस.एम. पाटील, पी.एन. पाटील, धुळे जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, एच.ओ. पाटील, बी.ए. पाटील, नितीन पाटील, डॉक्टर सुनील पवार, डॉक्टर ठाकरे, प्रवीण खैरनार, जयवंतराव चव्हाण, एम.एस. पाटील, बी.आर. पाटील, पी.सी. पाटील, भगवान पाटील, सौ शिवमती सीमा वाघ, सुलभा कुवार, अर्चना खैरनार, आशा पाटील, रोहिणी पाटील, वसुमती पाटील, मनीषा पवार, प्राध्यापक रवींद्र निकम, संजय पाटील, गोकुळ देवरे, डॉक्टर जे.बी. बागुल, विजयकुमार ढोबळे, दिवान पाटील, रंगराव पाटील, उमेश शिंदे, संजीव पाटील, धोंडू बोरसे, राजेंद्र पाटील, एल.वाय. पाटील, प्राध्यापक अरविंद खैरनार, दिवाकर नांद्रे, काशीनाथ ढोडरे, रविदास कुवर, बबन पाटील, राजेश पाटील, व्ही.के. बदाने, साहेबराव देसाई, मुरलीधर सोनोने, शिवमती कीर्ती ठाकरे, शिवमती नूतन पाटील, सुनीता बदाने, हिरालाल पाटील, अशोक देवरे, शंकर पाटील, नागपूरचे नरेंद्र पाटील, संजय साळुंके, धनराज पाटील, अशोक पाटील, बाबूराव शिरसाट, भिला पाटील, दीपक मोरे, सौरव बाबूराव, योगेश पाटील, सदाशिव सुरेंची, रवींद्र पाटील, विजय भामरे, दादाजी भामरे, रमेश बोरसे आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपल्याला उद्योजक कक्षाच्या माध्यमातून या कार्यालयात म्हणा किंवा ठिकठिकाणी मुलांना महिलांना रोजगार कसे देता येतील, छोटे छोटे उद्योग कसे उभे करता येतील, या सर्व बाबीसाठी आपल्याला प्रबोधन शिबिर किंवा या ठिकाणी उद्योजकांसाठी शिबिर सुद्धा या पुढील काळामध्ये आपल्याला सुरू करायचं आहे। आमच्या ज्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आहेत, आमच्या नूतनताई असतील, वसुमतीताई आहे, सीमाताई आहेत, पूजाताई, अर्चनाताई, सर्व महिला वर्षभर खेडेवाडी फिरत असतात आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी या ठिकाणी अविवाहित तरुण आणि विधवा किंवा परित्यक्त महिलांचे लग्न लावून देण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि त्या शून्य खर्च आधारित आपण जे म्हणतो शिवधर्म पद्धतीने लग्न, विना ब्राह्मण, विना काही वाजा गाजा, या कार्यालयात सुद्धा या महिलांनी स्वतः पौरोहित्य केलं आणि विवाह लावला। अगदी 2-4-5 हजारामध्ये तो विवाह संपन्न झाला आणि जो अविवाहित तरुण आणि त्या विधवा महिला किंवा परित्यक्त असतील जे असतील त्यांचा संसार आज चांगल्या पद्धतीने चाललेला आहे। असे त्यांनी म्हणजे प्रॅक्टिकली आमच्या या सर्व भगिनींनी आपल्या समाजामध्ये विधवा प्रथा बंदी असेल या सर्व गोष्टींसाठी प्रबोधन आणि प्रत्यक्षात कार्य सुरू ठेवलेलं आहे। ते कार्य इथून पुढे पण त्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू ठेवावं, जेणेकरून ग्रामीण भागातील ज्या समस्या आहेत त्या सोडण्यासाठी मदत होईल। यासाठी मी त्या सर्वांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो। मेळाव्याच्या तारखेनंतर अत्यंत
धावपळीत सर्व टीमने खूप छान असं रात्रंदिवस काम केलं. आमचे शिरपूर तालुक्याचे अध्यक्ष नरेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नरेंद्र पाटलांनी सुद्धा संपूर्ण शिरपूर तालुका स्वतः खर्चाने पॉम्पलेट वाटून आणि फिरून गावगाव त्यांनी प्रसार केलेला आहे आपण बघतो. आणि सर्वकडनं महाराष्ट्रातून PM पाटील सरांना सगळीकडनं फोन आले की तुम्ही जे ठराव केलेले त्यांच्याप्रती आम्हाला पाठवा. महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही अशा पद्धतीने ठराव करून समाजामध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. असं म्हणजे जो आपला उद्देश होता ठराव करण्यामागे की ज्या काही खूप प्रथा सुरू झालेल्या आहे, 4-4 दिवसाचे लग्न पद्धती असेल, डीजेचा कर्णकर्कश आवाज असेल किंवा अक्षदा अन्नाची नासाडी, या सर्व गोष्टी वेळेवर लग्न लावणं, 2-2, 3-3 प्रकारे लग्न लावणं हे बंद होणं, या सर्व गोष्टींचं लोकांना सर्व गोष्टी पटल्या. पण एकाच दिवसात सर्व दुरुस्त होईल असं काही आपण म्हणत नाही. पण या गोष्टीचा निश्चितच महाराष्ट्रामध्ये हळूहळू सगळीकडे प्रभाव होईल. आणि मराठा सेवा संघाचं वधूवर मंडळ म्हणजे मी यापूर्वी पण बोललो होतो, आपलं पैसे कमवण्याचं किंवा खासगी साधन नाहीये. आपलं मराठा सेवा संघाचं वधूवर मंडळ म्हणजे सेवाभावी वृत्तीने आपण जे काम करतोय आणि समाज प्रबोधन हे त्याच्या मागे आपलं सर्वात मोठं उद्दिष्ट आहे. आणि ते साध्य करण्यामध्ये आपण हळूहळू सक्सेस होतो आहे. आणि आपली सर्वांची अशीच मदत राहिली तर यापुढे आपण याच्यापेक्षा चांगले अजून उपक्रम हाती घेऊ शकतो असा आम्हाला विश्वास आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी आले, उपस्थित राहिले, सर्वांचं मी पुन्हा एकदा मराठा सेवा संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो. वधूवर कक्षेच्या सूचिकेसंबंधित एका ठिकाणी गेलो होतो. त्यात इस्कॉन मंदिरात एक आजी आम्हाला बसल्या दिसल्या आणि प्रसंग खूप मनाला भावला. त्यामुळे हा इथं मांडायचा आहे. आपली पोच पावती कुठपर्यंत पोहोचली आहे या सगळ्या टीमची. संदीप दादांनी, PM दादांनी, सरांनी सगळ्यांनी जे कष्ट केले. आजी बसलेल्या असताना आम्ही जर विचारलं, आजी फार नैराश्यात दिसत होत्या. आजी कुठल्या आहेत, काय बोरचे नाव सांगितलं, गावाचं आणि याचं नाव मी सांगू नाही शकत. त्यांनी सांगितलं मुलगा ऍक्सिडेंटमध्ये मेलेला 2 वर्षापूर्वी. सून होती, सुनेने आत्महत्या केलेली होती. एक मोठी नात होती आणि एक नातू होता लहान 7-8 वर्षाचा. नातीच्या लग्नाची चिंता त्यांना खूप भेडसावत होती. म्हटलं आजी का नाही तुम्ही आपल्या कुठल्या, मला थोडा क्लू लागला की आपल्या समाजासंबंधित तुम्ही नाव नोंदणी करून घ्या, याचा नक्कीच फायदा होईल. दादा कसं करायचं मला म्हातारीला काही समजत नाही म्हणून त्यांना मी नंबर दिला आणि त्या नंबरवरनं त्यांनी ते नाव नोंदणी केली. आणि त्याच्यानंतर 20 दिवसांनी बरोबर फोन आला, दादा तुमच्या पुस्तिकेतलं नाव. म्हटलं हे आपल्या समाजाच्या पुस्तिकेतलं नाव म्हणून त्यांचं स्थळ जुळलं. ही जी पोच पावती मिळाली हे पुण्याचं काम झालं हे आपल्याला प्रेरणा देते, हीच पोच देते. काही वेळेला वाटतं आपल्याला की आपण हे का करतोय, आपल्याला हे होत नाही. पण ज्यावेळेस अशी कार्य बघतो त्यावेळेस समाधान वाटतं की कुठेतरी आपण करतोय त्या कार्याला काहीतरी कोणीतरी साथ देत आहे. हे असंच कार्य तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आपलं चालू राहील ही आशा होते.